ಹನುಮಂತನೇ ದಾರಿ ದೂರವೆಂದು ದಾರಿಯನ್ನೇ ನಿರ್ಮಿಸಿದ ದಾರಿ ದೂರವೆಂದು ದಾರಿಯನ್ನೇ ನಿರ್ಮಿಸಿದ ಹಾಗೆ ಹಾಡಿದರೆ ಆಕಾಶಕ್ಕೆ ಹರಿ ಕುಣಿದ ಹರಿ ಕುಣಿದ ನಮ್ಮ ಹರಿ ಕುಣಿದ ಹರಿ ಕುಣಿದ ನಮ್ಮ ಹರಿ ಕುಣಿದ ಗೋಡೆ ಹರಿ ಕುಣಿದ ಹರಿ ಕುಣಿದ ನಮ್ಮ ಹರಿ ಕುಣಿದ ಹರಿ ಕುಣಿದ ನಮ್ಮ ಹರಿ ಕುಣಿದ ಹರಿ ಕುಣಿದ आम्ही ॲक्च्युली कटपाडी असूच्या हांगा जाग येवंक जाल्यार शिवानंद मामाल्याची तागेले एक हेल्प करी आनी ह्या पळयचे ताणेची आज ही आमकां हे एक पुण्य सोम्यान एक आमगेले जाग्यार येवन तांगेले पाद स्पर्श घेतिले आमगेले एक पुण्याचे म्हूण लेखता तर जावन आमी पूरे जन परत जावन स्वागत करून सोम्याले आशीर्वाद मागता.
ಕೌಸಲ್ಯಾಸುತ ರಾಮ ನಮೋ ದೇವಕಿ ನಂದನ ಕೃಷ್ಣ ನಮೋ ಕೌಸಲ್ಯಾಸುತ ರಾಮ ನಮೋ ದೇವಕಿ ನಂದನ ಕೃಷ್ಣ ನಮೋ ಸೀತಾಲಿಂಗಿತ ರಾಮ ನಮೋ ಅಯೋಧ್ಯಾವಾಸಿ ರಾಮ ನಮೋ ಗೋಕುಲವಾಸಿ ಕೃಷ್ಣ ನಮೋ ದಂಡಕವನಚರ ರಾಮ ನಮೋ ವೃಂದಾವನಚರ ಕೃಷ್ಣ ನಮೋ ವೃಂದಾವನಚರ ಕೃಷ್ಣ ನಮೋ ಹರದೂಷಣ ಹರ ರಾಮ ನಮೋ ಹರದೂಷಣ ಹರ ರಾಮ ನಮೋ ಆರ್ಯ ಮರದನ ಕೃಷ್ಣ ನಮೋ ಆಲಿಯ ಮರದನ ಕೃಷ್ಣ ನಮೋ ದ್ಯಾವಾಸಿ ರಾಮ ನಮೋ ಗೋಕುಲವಾಸಿ ಕೃಷ್ಣ ನಮೋ ಅಯೋಧ್ಯಾವಾಸಿ ರಾಮ ನಮೋ ಗೋಕುಲವಾಸಿ ಕೃಷ್ಣ ನಮೋ ಅಗಣಿತ ಗುಣಗಣ ರಾಮ ನಮೋ ಅಗಣಿತ ಗುಣಗಣ ರಾಮ ನಮೋ ಅನುಪಮ ಸುಂದರ ಕೃಷ್ಣ ನಮೋ ಅನುಪಮ ಸುಂದರ ಕೃಷ್ಣ ನಮೋ ಅಖಿಲ ಚರಾಚರ ರಾಮ ನಮೋ ಅಖಿಲ ಚರಾಚರ ರಾಮ ನಮೋ ಆನಂದಾಮೃತ ಕೃಷ್ಣ ನಮೋ ಆನಂದಾಮೃತ ಕೃಷ್ಣ ನಮೋ ಅಯೋಧ್ಯಾವಾಸಿ ರಾಮ ನಮೋ ಗೋಕುಲವಾಸಿ ಕೃಷ್ಣ ನಮೋ ಅಯೋಧ್ಯಾವಾಸಿ ರಾಮ ನಮೋ ಗೋಕುಲವಾಸಿ ಕೃಷ್ಣ ನಮೋ Wow, wow. If you were so disciplined, I would have said about turn. But yeah, come to this turn. ಎಲ್ಲರೂ ತಿರುಗಿ ನೋಡ್ಬೇಕಂತ
स्वामी सतत भजन निरता आंजनेय स्वामी सतत भजन निरता आत्मा राम मुनि सीतापति दूत आत्मा राम मुनि सीतापति दूत सागर तरण रिपुदल हरण सागर तरण रिपुदल हरण सज्जन भरण नमो नमो सज्जन भरण नमो नमो वानर प्रवर वज्र शरीर वानर प्रवर वज्र शरीर पवन कुमार नमो नमो पवन कुमार नमो नमो आंजनेय स्वामी सतत भजन निरता लक्ष्मण पालक लंका दाहक लक्ष्मण पालक लंका दाहक गण सेवित तरुणाराधित कविवर संस्तुत नमो नमो कविवर संस्तुत नमो नमो बुद्धिमतांबर सिद्धिवराकर बुद्धिमतांबर सिद्धिवराकर संवित सुंदर नमो नमो संवित सुंदर नमो नमो आंजनेय स्वामी सतत भजन निरता आत्मा राम मुनि सीतापति दूत हांगा महाशिवरात्री निमित्त आमी एकत्रित जाल्ली आनी ती 15 तारखेक फाई महाशिवरात्री आसा. हांगा सुरवात जालीची विश्वेश्वर वेणुगोपाल देवस्थानांत येवन थंय दर्शन जालें. परंपरागत सेवा करता आशिल्ले सदस्य हांगाचे तशेंच प्रसन्न कैलाजी मामू ताल कुटुंब इत्यादी बरी प्रेमपूर्वक आमगेले हांगा एक निमंत्रण दिलेलें. सो आमी आयलीं आनी काली पद्मनाभ देवस्थानांत वचून आयलीं. विलक्षण थंय एक शेषशायी आशिल्लो तो विष्णू जाल्यारी सगळं धारण करतस तागेली शक्ती आमी ती जपतस ताजेर आमी चिंतन केलें. आनी आतां हांगा तुमी एक वेवस्था केली रोमांच जातस निसर्गाचे आमकां मस्तची आवडता संस्कार आशिल्ली ती थंग एक अवकाश मेळ्ळो हें सौंदर्य पळोवच्याक. आनी मुखार आनी एक पंथ येवंचो विचार केला. तुमकां सांगना तिले आमी 4 लोकांक घेवन येवचें आसा. ती आमगेले वेटेरिनेरियन आसा तो हा गोशाळा पळयतलो आनी आमगेले फार्म हँड्स कोण आसात की पवन तांकां घेवन येवचें आसा. आनी दावा दयना एकडें माम तुमी आयले आंत ऑलरेडी पळय मामान सगळीं खंय की ना हां
we'll came into any the whatever we have there, the Goshala and the gobar gas repair koro kahi has helped us in the maintenance. So आम्ही हांग पळोवन incredible variety, exotic fruits म्हणतात ती and they are popularizing it. So त्यावेळी आम्ही पळोवन जसं some elements कलेशी राली भरू जातात की म्हणून इत्यादी. सो एक अनएक्सपेक्टेड म्हणतात ती यद्यद् विभूतिमत्सर्जं श्रीमद् ऊर्ध्वमेव च तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभवं म्हणून गतच नव्हे. श्रीमद भगवद्गीतेंतू मस्त खिन्न जावन अर्जुन रोड उसूर केलो. मागीर शिष्य हांव तुगेलो तूंच रक्षण करी मार्गदर्शन करना थोडे हगूर 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 ताका एक उत्साह दिवन धैर्य वाडोवन उपदेश तुमच्या सूर करना फुडें विराट दर्शन सुद्दां जालें. जाल्यार अर्जुनाक गोतच आशिल्लें हें आत्त दर्शन जाता आसा मागीर परत संवसारू गौरवा सांगात युद्ध कोरका. केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया मुखारी व्यवहारांत तुगेलें विस्मरण जावनच पळय. कशें तुगेलें स्मरण करचें. अरे करले तुका घोंटेन दिसलें एक्सलन्स म्हूण दिसलें. मगल स्मरण करी मगल मिती त्या थंय उत्पन्न जाल्ल्या तेतूं सुद्दां केल्या पुरो बरेंच न्ही. नाजाल्यार अरे घोमटेंचें पळय हागेलें कितलो घोमटो आसा आनी अयो मगल तितलो घोमटा म्हूण पुरसो जावचें ना. तें सुद्दां वता सहज दैवीक चिंतनांतू तें खोशी पडोवन ताका दिलें आसका देवा तुवेंच दिल्या नव्हे म्हूण देवा सांगात संबंदू जोड आमी केन्ना करता ती तवळी वस्तुतः देव आपणाल ऐश्वर्य आनी प्रकट करता. सो आमकां हें एक शिवरात्री महाशिवरात्री तपस्या तपोमय चार्यां पूज करचें आसा. ताचे पयलें भरपूर सामग्री दिता असो देव. एक देवस्थानांत व्हरून आपण नैसर्गिक एक सौंदर्य दाखोवन हांगेल उत्साह कितलो घोमटो तें नृत्य केलें सहजतया भजन ह्या वातावरणांत गोशाळे पळयले मलनाड गिड्डे आनी प्रॉमिस्ड आनी खंयचे ते मलनाड गिड्ड्या पेक्षा सान नाशिल्लें खंय आसा ती मैसूर साईड आनी हांगा आसल्या तुमले न्ही नेक्स्ट इयर पुंगनूर. आतां यू सीन द मलनाड गिड्डाज दे आर वेरी क्वायट स्मॉल. दे आर नॉट ब्रेड और जी कलते सगळे स्टेरॉइडल आनी कोण कलकल थंय करतात तशें न्ही. एक सात्विक गोव म्हणून 2 लिटर दूध दिलें अशें पुरो. आतां गोमय व्हेरी प्रेशियस आमकां. ताचे पेक्षा सान आसात खंय पुंगनूर म्हणून मैसूर. नेक्स्ट टायम वी गोण सी दोज. पळय असो तशी एक ललचार हैं भगवान आओ देखो अपना सौंदर्य म्हणून हड्डांतू विराटांतू आनी सान्नांत सुद्दां. सो खुशी जाली मस्त. हांगेल सगळें प्रस्तुतीकरण करून तयारी आनी केलेली उत्साहपूर्वक केलें. तशीच तुमगे जिवनांतू एक देवाल प्रीती भक्ती वाडलो आनी ताजे मिती कसली एक धन यश ऐश्वर्य जाय तें प्राप्त जावं आनी ताजे मी एक आनंद सुद्दां यावं जिवनांतू. नाजाल्यार तें सगळें घेवन भार जावनचें साध्य आसता. सो ती एक सहजता कृष्णाल कशी एक लीला चमत्कार आशिल्लो ताजी एक झलक तुमकां प्रत्येक साधकाक जिवनांत मेळ्ळो. आनंदमय जावं जीवन. संघर्ष करतना सुद्दां तागेलें स्मरण करून बरें आसतना तागेले आशिर्वाद रुपेण म्हूण हें प्रसाद म्हूण ग्रहण करून जीवन सफल जावं म्हणून आमी तशी गुरुचरणी तुमगे सगळ्यांक गेले लेखाने प्रार्थना करता. ती सहजतया हें तुमी केलें जाल्यार मस्त वाट काडल्या ती तयारी करूंक लोक येतात म्हळ्यार. बट ते प्रस्तुतींत सुद्दां एक सहजता आसली. ताजे मिती वी आर व्हेरी टच्ड व्हेरी हॅपी व्हेरी कम्फर्टेबल हांगा आयल्याक. खुशी जाल हो. अवश्य शिराली येया ती संपर्क वाडका समाजाची अभिवृद्धी करची आसा कशी तुमी सगळ्यांक घेवन करता आसा ती तशी थंय जाता आसा. मेळून करया घोमटेकून करया निश्चित रुपेण देवाल अनुग्रह गुरुंगेल प्रसाद मेळत आसतलो. ओम नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवीमेस्तु प्रसन्नोस्तु गुरुस्ववा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शान्ति शान्ति शान्तिः. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ.
ನಾನು ಶಶಿಕಲಾ ಕೆ ಹೆಗಡೆ ಅಂತ ವರ್ಧಮಾನ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನನಗೆ ಬಹುದಿನದ ಆಸೆ ಇತ್ತು ಈ ಮೂವಿ ನೋಡ್ಬೇಕು ಅಂತ. ಆದ್ರೆ ಅನಿವಾರ್ಯ ಕಾರಣಗಳಿಂದ ನನಗೆ ಈ ಮೂವಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ನನ್ನ ಮಗಳು ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾ ಸಿಡ್ನಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಅಲ್ಲಿ ಮೂವಿ ನೋಡಿದ್ದಾರೆ, ಬಟ್ ನನ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ತುಂಬಾ ಬೇಜಾರಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಒಂದು ಸುಯೋಗ. ನಮ್ಮ ಶಿವರಾಮ್ ಸರ್ ಅವರು ಇವತ್ತು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಈ ತರ ಮೂವಿ ಇದೆ, ನೀವು ಬರ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಬಂದಿದ್ದೇನೆ. ನನ್ಗೆ ಕೊನೆಗೆ ಈ ಮೂವಿಯಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಎಕ್ಸೈಟ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟೆ. ಮಧ್ಯೆ ನನ್ನ ಶಾಲಾ ದಿನಗಳು ಇದೇ ತರ ನಾನು ಕಲಿತಾ ಇದ್ವಿ, ಇದೇ ತರ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಮಕ್ಕಳು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅತ್ಯದ್ಭುತ, ತುಂಬಾ ನ್ಯಾಚುರಲ್ ಆಗಿ ಆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದರ ವಿಡಿಯೋಗ್ರಾಫಿ ಅಂತೂ ತುಂಬಾ ನ್ಯಾಚುರಲ್ ಆಗಿತ್ತು. ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಇದರ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಅನ್ನ ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಾನು ಅಭಿನಂದಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇಂಥ ಮೂವಿಗಳು ಮತ್ತಷ್ಟು ಬರಬೇಕು. ಹಾಗೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಈ ರೀಸೆಂಟ್ ಆಗಿ ಶನಿಲ್ ಗೌತಮ್ ಅವರು ಕೂಡ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ರು. ಅವ್ರ ಹತ್ರ ಕೂಡ ನಾನೊಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ, ಅಂದ್ರೆ ಶಾಲಾ ಸ್ಲೋ ಲರ್ನರ್ಸ್ ಬಗ್ಗೆ, ಅವರೊಂದು ಎದುರುಗೊಳ್ಳುವಂತಹ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಪೋಷಕರಿರ್ಬೋದು, ಶಿಕ್ಷಕರಿರ್ಬೋದು, ಅನಿವಾರ್ಯತೆ ಆ ಮಗುವಿನ ಮೇಲೆ ಬಂದಾಗ ಹೇಗಾಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂತಹ ಚಿತ್ರಣಗಳು ಮತ್ತಷ್ಟು ಬರಲಿ. ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇದೆಲ್ಲ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಆಗಬೇಕು. ನಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸಿಗೆ ಹಾಗೂ ಟೀಚರ್ಸಿಗೆ ಒಂದು ಮೋರಲ್ ನೀತಿ ಇದರಿಂದ ಬರಬೇಕು. ಇದು ಕೂಡ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೂವಿ ಬರಲಿ ಅಂತ ನಾನು ಶುಭವನ್ನ ಹಾರೈಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಶಿವರಾಮ್ ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ದ ಆಪರ್ಚುನಿಟಿ. ಈ ಚಿತ್ರವನ್ನ ಪ್ರೀಮಿಯರ್ ಶೋ ಮಾಡಿದ್ರು ನಮ್ಮ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಶ್ರೀ ಸತ್ಯೇಂದ್ರ ಪೈ ಅವರು. ಆ ಶೋಗೆ ನಾನು ಹೋಗಿದ್ದೆ. ಪ್ರಪ್ರಥಮ ಶೋ ಯಾರಿಗೂ ಥಿಯೇಟ್ರಲ್ಲಿ ರಿಲೀಸ್ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಆ ಶೋಗೆ ನನ್ನನ್ನು ಕರೆದಿದ್ರು. ನಿಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಅದರ ನಂತರ ನಾನು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದೇನೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೇಳಿದ್ದೇನೆ, ಇಂಥ ಮೂವಿಯನ್ನೊಮ್ಮೆ ನೋಡಿ, ಮಕ್ಕಳು ಸಹಿತ, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸಹಿತ ಎಲ್ಲರೂ ನೋಡುವಂತ ಒಂದು, ಅದರಲ್ಲಿ ಕಲ್ಚರಲಿ ತುಂಬಾ ಮೆಚುರಿಟಿ ಇದೆ. ಅದು ನಮ್ಗೆ ಬೇಕಾಗಿರೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲವನ್ನು ನಾವು ಶಾಲೆಯ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಉಳಿದ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ನಾವು ಹಿಂದೆ ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ, ಈಗ ಮೇಡಮ್ ಅವ್ರು ಹೇಳಿದಾಗೇನೆ ನಾವು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ತರ ಕಲ್ತಿದ್ವಿ ಅದನ್ನು ಈ ಪಿಕ್ಚರ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಬಹುಶಃ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಒಂದು ಅನುಕರಿಸುವಂತ ಒಂದು ಸುಸಂದರ್ಭ ಇಲ್ಲಿ. ಈ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರದೇಶ ಇಲ್ಲಿ ಈ ಚಿತ್ರವನ್ನು ನೀವು ತಂದಿದ್ದು ತುಂಬಾ ಸಂತೋಷ ಆಯ್ತು. ನಾನು ಮತ್ತು ದಿನೇಶ್ ಈಗಾಗಲೇ ಮಾತಾಡ್ತಿದ್ವಿ, ನಮ್ಮ ಹೊಸಮಾರ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ಉತ್ಸವ ಮಾಡಿ ಈ ತರ ಒಂದು ಶೋ ಮಾಡಿದ್ರೆ ಖಂಡಿತ ನಡಿಬಹುದು ಅಂತ ನನ್ನ ಒಂದು ಭಾವನೆ. ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೇವೆ. ಏನು ಆಗ್ಲಿ, ಹರ್ರಾಮ್ ಶೆಣೆ ಅವರು ತುಂಬಾ ನಮ್ಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಇದೇ ರೀತಿಯ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಪಿಕ್ಚರ್ ಲಾಭ ಬರುತ್ತಾ ಇಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಈಗಾಗಲೇ ಸುಮಾರು ಅವಾರ್ಡ್ ಬಂದಿದೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆಯಿಂದ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ನಮ್ಮ ಶಿವಾನಂದ ಶೆಣೆ ಅವರ ಫ್ಯಾಮಿಲಿ, ಅವರ ಮಿಸ್ಸಸ್ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಇದ್ರು, ನಮಗೆ ಈ ಊರಿಗೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟದ್ದವರು. ಆದ್ರಿಂದ ಅವರಿಗೆ ದೇವರ ಆಯುಷ್ಯ ಎಲ್ಲ ಕೊಡ್ಲಿ. ಇನ್ನೊಂದು 100 ಎಕರೆ ತೋಟ ಈ ಎಲ್ಲ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಮಾಡುವಂತ